नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. सीडेड कंपनीचे निष्ठुर मालक व रास्त मागण्या करणाऱ्या कामगारांमधला तिढा गत 16 दिवसापासून सुटत नाही. अनेक वर्षापासून आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंपनी मालकाकडे प्रहार संघटनेच्या कामगारांनी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू व दादा बेलखेडे यांच्या माध्यमातून 20 मागण्या ठेवल्या होत्या. मात्र यामुळे बावचळलेल्या कंपनी मालकाने त्यांच्या मागण्यावर विचार तर केलाच नाही, उलट एकतर्फी निर्णय घेऊन काम बंदचे धोरण स्वीकारले. 14 मार्च पासून प्रवेशद्वाराला कुलूप लावून कामगारांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला. परिणामी प्रहार संघटनेच्या कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ बैठा आंदोलन सुरू केला. मात्र याकडे सुद्धा कंपनीने दुर्लक्ष केले. परिणामी कामगारांनी गत 6 दिवसापासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात कामगाराच्या परिवारासह लहान बालके सुद्धा शाळा महाविद्यालय सोडून सहभागी झाले आहे. मात्र कामगारांची आर्थिक पिळवणूक करून जास्त आर्थिक लाभ मिळविण्याच्या हव्यासापोटी उलट्या काळजाच्या कंपनी मालकाने याची सुद्धा दखल घेतली नाही, त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. याबाबत महिला कामगार काय म्हणतात ते त्यांच्या तोंडूनच ऐकून घ्या. सर्वात प्रथम तर 36 घंटे आम्हाला कंपनीवाल्यांनी आतमध्ये कोंडून ठेवले होते. त्यानंतर आम्हाला गेटमध्ये आतमध्ये लॉक करून ठेवले आणि त्यांनी आतमधून लॉक लावली. तर आम्ही त्यामार्फत ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि ते ठिय्या आंदोलन म्हणून गेल्या 20 दिवसापासून बसलो आहे, तरी प्रशासनाला जाग आला नाही. तर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केली. कारखानदार आजपर्यंत झोपून आहे आणि कंपनी मालकाला आजपर्यंत जाग आली नाहीये, म्हणून आम्ही इथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि इथे सर्वजण एकजुटीने बसलो आहे. इतकंच म्हणणं आहे. आमचे 10 पुरुष आणि 5 महिला 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. पण येथील तहसीलदार मॅडम, आष्टीच्या ज्या तहसीलदार मॅडम आहे त्या अजूनही इथे येऊन पाहिलं नाही. त्यांनी कुठलीही दखल घेऊन नाही राहिले. आमचे जे प्रहार संघटनेचे कामगार आहेत ते त्यांच्याकडे जाऊ होऊन राहिले, तरी त्या इथे कुठल्याही प्रकारची त्या दखल घेऊन नाही राहिल्या आणि पाहायला सुद्धा येऊन राहिल्या. तरी त्यांना विनंती आहे की तुम्ही एक स्त्री असून आम्ही स्त्री वर्ग इथे 19 दिवसापासून बसलेला आहे, तरी तुम्ही आमची दखल घ्या, आमची काहीतरी काळजी करा. आमचे मुलं बाळ आम्ही घरी टाकून येऊन राहिलो. आज तर आमचे मुलं सोबत आहे. गेल्या 5 दिवसापासून आमचे मुलं आमच्या सोबत आहे. शाळा आहे, पेपर आहे, ते सुद्धा आम्ही मागे टाकून राहिलो. आमचे मुलं आमच्या सोबत आहे. पुरुष कामगार आहे, त्यांचे घर, आमचे घर आम्ही सगळं टाकून इथे येऊन राहिलो. तरी तुम्ही तहसीलदार मॅडम आहे, स्त्री म्हणून तरी काहीतरी विचार करा आणि स्त्री म्हणून काहीतरी विचार करा आणि प्रत्यक्ष आमचं म्हणणं ऐकून घ्यायला या. आता लहान बालक काय म्हणतात ते ऐकून घ्या. आम्ही आमच्या आई बाबाच्या हक्कासाठी इथे आलेलो आहे आणि आमची शाळा पण पडत आहे. आमच्या आई वडिलांच्या हक्कासाठी शाळा सोडून इथे आलेलो आहे. कामगारांची पिळवणूक करून जास्तीचा नफा कमवण्याकरता हपापलेले कंपनी मालक तर सोडाच, मात्र प्रशासकीय अधिकारी सुद्धा या आंदोलनाकडे फिरकले नाही. ही संतापजनक माहिती आहे. आता पुरुष कामगार काय म्हणतात ते सुद्धा ऐकून घ्या. 15 दिवसापासून सर अनशन चालू आहे. 3 दिवसापासून आमरण उपोषणची बी हे प्रोग्राम, पण गव्हर्नमेंटचा ना सपोर्ट आहे ना प्रशासकीय काही सपोर्ट आहे. कंपनी मला काय ऐकायला तयार नाही. गव्हर्नमेंटचे आम्ही तर काही जास्त मागून नाही राहिलो. जे गव्हर्नमेंटचे नियम आहे, जे गव्हर्नमेंट लागू करवलं आहे, गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंट जे नियम आहे तेच मागत आहे, तरी पण ते टिकून लागू असताना हे लागू नाही करू राहिला. ह्या सर्वात मोठा अन्याय आमच्यावर करू राहिलेला आहे. आजपर्यंत आम्ही 10-12 हजाराच्या वर आम्हाला पगार नाही कोणाला. कोणी रिटायरमेंटची व्यवस्था आली, रिटायरमेंट पर्यंत जी कंडिशन येऊन गेलेले वर्कर आले तो 16 हजाराच्या वर गेलेला नाही आहे. इतका म्हणजे अत्याचार करू राहिलेला आहे. इतकं म्हणजे 15 ते 20 वर्षाच्या वर कंपनी होऊन गेलेली आहे, पण प्रत्येकाला पगार म्हणून असं नाहीच्या बरोबर आहे. सुविधा नाही, इन्शुरन्स नाही. आताच मागं आमच्याकडनं एक पोरगाची डेथ झालेली आहे मुस्लिम समाजाचा, त्याच्यावर काहीच काही हे केलेलं नाही. जागोजागी हे शोषण करू राहिलेलं आहे. शोषण करून आमच्या घुमून फिरून यायचा प्रयत्न हेच आहे का वर्कराच्या पगारावर काही ना काही हे करावं, वाढला नाही पाहिजे. 2 पैसे वाढायची त्याची इच्छा नाही. बाकी कंपन्या देऊ शकतात, ह्या कोण नाही देऊ शकत भाऊ. ह्याही मालक कंपनी चालू राहिला आहे, बाकीचे तर चालू राहिलेले हे चालू राहिले. गव्हर्नमेंटचे नियम ते लागू करते. माझाच मित्र सीडेड एक्सप्लोजिव्ह मध्ये होता,
तो फक्त ठेकेदारी मधूनच होता. तो म्हणे आता म्हणे जसा गव्हर्नमेंटचे नियम वाढले म्हणे तर 2,500 माझे वाढलेले आहे म्हणजे 18,000 मला बेसिक द्यायला तयार झालेले आहे. मग तो नियम लागू करू शकते की ह्या कंपनी मालकाला काय होते, याला फक्त शोषण करायची इच्छा आहे, बाकी काही नाही आहे. मग इच्छा गव्हर्नमेंट पुरा सपोर्ट करू राहिलेला आहे. त्याने कोणीच आमच्यापर्यंत येऊन नाही राहिलेलं. आता पण झोपलेलं आहे काय, एक आमदार खासदार जेव्हा निवडणुकीसाठी लढते तर तो एका मतासाठी प्रत्येकाच्या घरी जाते. आता इतके वर्कर कमसे कम 1,000 ते 1,200 ते 2,000 वर्कर आम्ही इथं 15 दिवसापासून अंशनावर करू राहिले. हे काय करू राहिलेलं आहे, झोपू राहिलेलं आहे काय. फक्त जेव्हा मताची गरज आहे तेव्हाच फक्त वर्करांच्या घरी किंवा प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊनच ते मागणी करताना तेव्हा त्याला शरम नाही वाटत काय. आता जेव्हा आम्ही इतके वर्धा जिल्ह्यात सगळ्यात मोठी कंपनी आहे, याला शरम वाटायला पाहिजे सर. वर्धा जिल्ह्यात सगळ्यात मोठी कंपनी असून इथं हे असं चालू असून ते कोणी इथं प्रतिसाद नाही देऊ राहिलेला आहे. सारे त्याचा सपोर्ट करू राहिलेले आहे. आजपर्यंत ना तहसीलदार आला, ना कलेक्टर आला, ना आमदार आला, ना खासदार आला. कोण कारण की सारे हे आहे. कंपनीवाले काय म्हणतात, कंपनीवाला काहीच रिस्पॉन्स नाही राहिला सर. आम्ही तर एक्स्ट्रा काही मागत नाही ना, गव्हर्नमेंटचे नियमच मागत आहे. गव्हर्नमेंटचे नियम मागत आहे ते द्यायला तयार नाही, ना रिस्पॉन्स बी नाही राहिला. 6 ते 7 वेळा लेबर कोर्टात करून हे झालेले आयुक्तापाशी तो ऍपशी मॅटर करण्याचा प्रयत्न करू राहिला, पण जे गव्हर्नमेंटचे नियम आहे ते लागू करण्यास तयार नाही. कंपनीचे जे मालक आहे हे कंपनी कामगारांचं खूप शोषण करत आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये 4-4, 5-5 आमदार असूनही खासदार असूनही एकही आतापर्यंत म्हणजे 20 दिवसामध्ये ह्या ठिकाणी आलेलं नाही आहे. आणि कामगारांचं शोषण खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होऊन राहिलेलं आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी काम करत आहे. कंत्राटी कामगारांना 8, 10, 12 हजारापर्यंत फक्त पगार मिळत आहे आणि सुट्ट्या पण लिव्हच्या मिळत नाही आहे बरोबर. आणि मेडिकल पण नाही भेटत आहे, HRA TADA काहीच भेटत नाही आहे. आणि फक्त एवढंच म्हणणं आहे का फक्त आम्ही कामगारांचं शोषण करून आम्हीच फक्त मोठं बनतो. आम्ही ते 14 ते 15 वर्षापासून काम करत आहे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला. आम्ही 10-12 जणांचा स्टॉफ आहे आमचा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला. आमचे लायसन्स सुद्धा बनवले आहे, ITI सर्टिफिकेट दिले आहे. त्याच्यानंतर यांनी लायसन्स बनवले आमचे, ते सुद्धा इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला इथे ते दिले आहे. पण अजून सुद्धा आम्हाला टेक्निशियनचा दर्जा दिलेला नाही. ते म्हणतात टेक्निशियन आहे तुम्ही, पण जेव्हा पेमेंट द्यायचा विषय येते किंवा टेक्निशियनचा दर्जा देण्याचा विषय येते तेव्हा म्हणते तुम्ही वर्कर आहे. अजून सुद्धा एवढ्या वर्षापासून आमच्या पेमेंट स्लिपवर वर्कर म्हणूनच लिहून येत आहे. ते लिहून नाही आले पाहिजे, कारण का आम्ही ITI करून आलो आहे, इथं शिकून आलो आहे, टेक्निशियन म्हणून आलो आहे. त्याचप्रमाणे आम्हाला टेक्निशियनचा दर्जा भेटायला पाहिजे. आणि आमच्या पेमेंट स्लिपवर सुद्धा टेक्निशियन म्हणून किंवा इलेक्ट्रिशियन जे काही आमचं पद आहे ते लिहून यायला पाहिजे. ते सुद्धा येत नाही आणि आम्हाला त्याचं पेमेंट सुद्धा देत नाही. पेमेंट अजूनपर्यंत पेमेंट वर्करच देते. आणि कंपनीमध्ये जे वर्गवारी करण्यात येत आहे म्हणजे वर्कर अलग, टेक्निशियन अलग, कुशल आहे, अर्धकुशल आहे, हाय स्किल्ड आहे, तो सुद्धा दर्जा दिलेला नाही. सगळ्यांना सेम आहे वर्कर म्हणून. फक्त जेव्हा काम पडते तेव्हाच आम्हाला इमर्जन्सी वर्कर म्हणून संबोधण्यात येते आणि ते आम्हाला काम करायला लावते, परंतु आम्हाला त्याचा दर्जा देत नाही किंवा त्याचं पेमेंट सुद्धा देत नाही. दर्जा देत नाही किंवा पेमेंट सुद्धा देत नाही. कामगारांची हाक ऐकून आमदार दादाराव केचे यांनी उपोषण मंडपाकडे धाव घेतली. कंपनीच्या निषेधार्थ काळी फीत लावून त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. तर दुसरीकडे हा तिढा सोडविण्याकरता कामगार आयुक्त व कामगार मंत्र्यांसोबत संपर्क साधून कामगारांच्या व्यथा मांडल्या. परिणामी कामगार मंत्र्यांनी मंगळवार तारीख 7 तातडीची बैठक बोलावली असून आमदार दादाराव केचे यांनी याकरिता मुंबई गाठली आहे. या बैठकीमध्ये कंपनी मालक सुद्धा सहभागी होणार असून यात काय निर्णय होतो याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे कार्यक्रम, कार्यालयीन दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. कुणाचीही गय न करता तेजोवलय न्यूज चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.